नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स कन्सेप्ट अकॅडमी तुमचं स्वागत आहे. आपण प्रोटीन सिंथेसिस मागच्या व्हिडिओत शिकले. आज आपल्याला म्युटेशन आज छोटासा टॉपिक शिकायचा आहे. म्युटेशन म्हणजे काय? तर प्रोटीन सिंथेसिस मध्ये आपण पाहिलं होतं की आरएनए जो बाहेर पडतो त्याचा एक सिक्वेन्स टिपिकल कॉम्प्लिमेंटरी टू डीएनए असतो. आता वरती एक मी मेन सिक्वेन्स काढलेला आहे बघा. या सिक्वेन्स मध्ये थायमिन, ॲडेनिन, ॲडेनिन, सायटोसिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन, ग्वानिन, ग्वानिन, थायमिन हा मेन सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स नॅचरली त्याच्या पॅरेंट्स मधून आलेल्या पुढच्या ऑफस्प्रिंग मध्ये आहे. पण काही कारणांमुळे त्या आरएनए मध्ये काहीतरी बदल होतो आणि एखादा तुकडा जो आहे त्याची रिप्लेसमेंट होते. आता बघा इथे थायमिनला थायमिन, ॲडेनिनला ॲडेनिन, ॲडेनिनला ॲडेनिन, सायटोसिनला सायटोसिन आहे. पण इथला जो गट आहे त्याची रिप्लेसमेंट झाली आहे आणि हे बदलून दुसराच गट आला. इथे थायमिनच्या ऐवजी इथे ग्वानिन आहे, ग्वानिनच्या इथे ॲडेनिन आहे आणि इथे सायटोसिनच्या ऐवजी थायमिन आहे. पुढचा सिक्वेन्स परत सेमच आहे पण एवढ्या तुकड्यात बदल झाला. आणि हा जो बदल आहे त्या बदलामुळे जे ऑफस्प्रिंग आहे त्याच्यात बऱ्यापैकी बदल होतात. काही मायनर असतात, काही मेजर असतात. ते आपण आता इथे शिकू. ही फिगर तुमच्या लक्षात आली. सेम फिगर आपल्या पुस्तकात सुद्धा छापलेली आहे, ती पण तुम्ही निरीक्षण केली तरी चालेल. इथे लक्ष द्या. पुढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स ओनली. प्रत्येक सजीव आपल्यासारखा दिसणारा जो इंडिव्हिज्युअल रिप्रोड्यूस करतो त्याच्या मागचं कारण आहे त्याच्यामधले असलेले जीन. सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंज. आता असं आपल्याला माहिती आहे की जीन जशाला तसं ट्रान्समिट नाही होत. काही म्हणजे काही मदर, काही फादर असं ते एकमेकांमध्ये येऊन मग पुढचं जी बेबी आहे त्यात पॅरेंटची कॅरेक्टरिस्टिक येतात. आता इथे बघा, therefore some of the characters of parents are transmitted to their offsprings. म्हणजे मुलांमध्ये किंवा बेबीमध्ये मदर आणि फादरचे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्समिट होतात. त्याचं मूळ कारण आहे की त्यांच्यामधले जे जीन्स आहेत ते पुढच्या पिढीत येत असतात. But if sudden changes occur in those genes, means any nucleotide of the gene change its position, that causes minor change, which is called a mutation. पण अचानक काही कारणांमुळे त्यांच्या न्यूक्लियोटाइडच्या सिरीजमध्ये पोझिशन चेंज झाली, रिप्लेसमेंट झाली. Due to that replacement, the offspring or a baby causes minor changes. There are sometimes minor changes also, but sometimes of many dangerous genetic disorder also. The simple example which is very dangerous disease is sickle cell anemia. सिकल सेल अॅनिमियाचा अभ्यास आपण मागच्या वर्षी 9वीला केलेलाच आहे की त्याच्या ब्लड मधल्या एका अमायनो ऍसिड मध्ये एक चेंज होतो आणि त्याच्यामुळे जे राऊंड शेप असलेला आरबीसी आहे त्याचं रूपांतर सिकलच्या शेपमध्ये येतं. त्याची ऑक्सिजन कन्झम्पशन पॉवर खूपच लेस असल्यामुळे त्या व्यक्तीला बरंच काही फेस करावं लागतं आणि मग हा सिकल सेल ॲनिमिया पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत जातो. असा म्युटेशनचा परिणाम असतो. म्युटेशन झालं म्हणजे प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, प्रोटीन सिंथेसिस आणि म्युटेशन हे सगळं एकत्रितपणे आपला हेरिडिटीचा पार्ट आपण
पूर्ण केलेला आहे. आता आपण जाणार आहोत इव्होल्युशनकडे. पण इव्होल्युशनच्या आधी पुस्तकात आपल्या पेज नंबर 3 कॅन यू रिकॉलचे 4 प्रश्न आहेत. त्याची मी फक्त डायरेक्ट उत्तरं लिहिलेली आहेत, ते एक्सप्लेन करते. द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. इट इज अ फंक्शनलेस इन ह्युमन बिंग. म्हणजे माणसामध्ये ते फंक्शनलेस आहे. आता त्याचं कारण आहे की हे जे अपेंडिक्स आहेत ते जे कच्चं मांस खाणारी माणसं आहेत, म्हणजे सजीव आहेत, त्यांच्यामध्ये पाचक रस, कच्चा मांस पचवण्यासाठी जो पाचक रसाची आवश्यकता होती तो त्यात निर्माण होतो. आणि आता माणूस कच्चं मांस खातच नाही, त्यामुळे अपेंडिक्सची त्याला गरज नाही, तो युजलेस ऑर्गन आहे. परंतु माणसासाठी जरी हा युजलेस असला तरी इतर प्राणी जे कच्चं मांस खातात त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हा युजलेस नाही. ओनली इट इज फंक्शनलेस इन ह्युमन बीइंग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर च्युइंग द फूड? नो, it is not useful because it is at the end of the jaw. So it is not useful. The third question is that why did the huge animals like a dinosaur become extinct? डायनासोर सारखा विशाल महाकाय प्राणी पृथ्वीवरून नष्ट झाला कसा? याची 3 कारणं असू शकतात. एक्झॅक्ट कोणाला सांगता नाही येत की काय झालंय, कारण तो पृथ्वीवर असताना कदाचित माणूस नव्हता, त्यामुळे हे त्यांनी बांधलेले अंदाज आहेत. देर आर 3 रिझन्स आर गिवन हियर. देर मे बी स्कार्सिटी ऑफ फूड ड्यू टू आइस एज. असं मानलं जातं की काही काळानंतर बर्फयुग म्हणजे हिमयुग आलं होतं, मग कुठल्याही प्रकारचं फूड तिथे अवेलेबल नव्हतं आणि उपासमारीमुळे हे सर्व डायनासोर संपले असतील. दुसरंही कारण असं आहे, असं वाटतं असू शकतं की अचानक बदललेल्या पर्यावरणामध्ये या डायनासोरला स्वतःच्या शरीरात बदल करता आला नाही, मग ते वातावरण त्यांना सूट झालं नाही आणि हळूहळू ते पृथ्वीवरून एक्सटिंक्ट होत गेले, असंही काही जणांचं म्हणणं आहे. तर काही जण म्हणतात की खूप मोठी उल्का पृथ्वीवर येऊन धडकली आणि त्या काळातले सर्व सजीव म्हणजेच डायनासोर आणि इतर जीव पण एकदम संपून गेले असतील, असाही अंदाज आहे. हे फक्त अंदाज आहेत, पक्क काही कोणी सांगू शकत नाही. ओके. प्रश्न 4 आहे वाय आर मेनी स्पेसीज ऑफ अॅनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट. आता याची कारणं पुस्तकात मी 4 कारणं इथे दिलेली आहेत. एक, रॅपिड चेंज इन एन्व्हायरमेंट. पर्यावरणात प्रचंड बदल होतोय. वृक्षतोड, उष्णता वाढ, अचानक येणारा खूप पाऊस, म्हणजे आपण या पर्यावरणातल्या किंवा वातावरणाच्या बदलात जे अचानक होणारे बदल आहेत त्याच्यात ॲडॉप्टेशन ते करू शकले नाहीत तर ते एक्सटिंक्ट होतात. पोल्युशन प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, त्याच्यातही त्यांचा जीव गुदमरतो आणि ते एक्सटिंक्ट होऊ शकतात. पॉप्युलेशन, आता ती पॉप्युलेशन कोणाची? तर ह्युमन पॉप्युलेशन. ती इतकी जास्त वाढली आहे की ही पृथ्वी माणसाला छोटी पडायला लागली आहे. त्यामुळे जिथे पण निसर्गात कुठेही काहीतरी त्यांना स्पेस दिसतो तिथे तिथे त्यांचं अतिक्रमण होतं आणि मग तिथे असलेल्या जीवांना नष्ट कधी मुद्दाम केलं जातं, कधी ते आपोआप होतात. अशा पद्धतीने ते नष्ट होतं. मग पॉप्युलेशन ग्रोथ बरोबर अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण आहे. हंटिंग करून त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग, कोणी औषधीसाठी, कोणी कातडीसाठी, असे नानाविध उपयोग लोक सांगतात आणि बिचाऱ्या प्राण्यांचं, वनस्पतींचं हंटिंग करतात. आणि पोकिंग तर एक खूप मोठी कीड आहे. अगदी विविध प्राण्यांना कापून त्यांचं मांस, बॉडी पार्ट्स हे इतर देशातही विकले जातात. अशा पद्धतीने प्राणी आणि वनस्पती एक्सटिंक्ट होण्याची प्राणी आणि पक्षी एक्सटिंक्ट होऊ शकतात. आणि ते वनस्पतीत प्रश्न दिलेला नसला तरी त्याला पण हे सुटेबल आहे. असे कॅन यू रिकॉलच्या प्रश्नांची उत्तर आहेत. आता आपण इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल. कुठल्याही गोष्टीचा विकास होत असताना एकदम बदल होत नाही, तो हळूहळू होतो. मग इथे मी 2 डेफिनेशन लिहिले आहेत.
पहिली डेफिनेशन बघा, इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑर अ ड्युरेशन. ग्रॅज्युअल चेंज, ग्रॅज्युअल शब्दाचा अर्थ हळूहळू, हळूहळू होणारे बदल. कोणामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. किती काळासाठी? लॉंग पिरियड किंवा लॉंग ड्युरेशन. मग असं जे बराच काळ थोडे थोडे बदल घडत जे नवीन नवीन गोष्टी घडून येतात त्याला उत्क्रांती किंवा इव्होल्युशन असं म्हणतात. आता ही थोडी मोर सायंटिफिक डेफिनेशन आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ अ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ऑल्सो इव्होल्युशन. आता ही स्पेसिफाय केलेली खास डेफिनेशन अशी आहे की काय होतं, निसर्गात बऱ्याच स्पेसीस निर्माण होतात, पण वरती सांगितल्याप्रमाणे अचानक पर्यावरण बदलतं, वातावरण बदलतं किंवा सुटेबल राहत नाही काही वातावरण. मग त्यावेळेस तो जर जीव स्वतःत बदल घडवून घेतला नाही तर नेचर त्याला काही सिलेक्ट करत नाही. मग तो नॅचरली सिलेक्ट राहत नाही, मग तो जीव एक्सटिंक्ट होतो. याचा अर्थ असा की त्याच्यासारखे दिसणारे सगळे जीव नाही एक्सटिंक्ट होत. आता आपण एक्झाम्पल सांगू की आता आपण जिराफ मानतो. कदाचित पूर्वी जिराफची मान एवढी मोठी नसेल, पण ज्यांनी मान उंच करून करून खाण्याचा प्रयत्न केला ते जगले, पण ज्यांनी काही केलंच नाही ते एक्सटिंक्ट झाले. असं त्या त्या काळात ज्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला, स्वतःत बदल केला, तेच जीव जगले आणि यालाच नॅचरल सिलेक्शन असं आपण म्हणतो. त्यासाठी ते स्वतःत बदल घडवून आणतात. नाही केले तर ते संपतात. याचा अर्थ आपण आज जे सगळे जीव किंवा डायव्हर्सिटी बघतोय, पूर्वी अगदी सगळं तसंच होतं असं नाहीये. याच्यापेक्षाही कितीतरी वेगळे प्राणी, वनस्पती, जीव असू शकले असतील, पण जर त्यांनी स्वतःला फिट ठेवलं नाही, मग ते नेचर त्याला सिलेक्ट केलं नाही तर ते टिकणार नाहीत. आणि या अनुषंगाने ही डेफिनेशन आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, म्हणजे ज्यांनी बदल घडवून नवीन स्पेसीज तयार केली. का बरं? ड्यू टू चेंजेस इन द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ सेव्हरल जनरेशन. कितीतरी जनरेशन. मग बदल होण्यासाठी काही एका मिनिटात असं नाही होत की चमत्कार झाला आणि काहीतरी बदललं. आपण सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये असं बघतो की अचानक एवढा मोठा बदल, काहीतरी राक्षस छोटासा होतो वगैरे. सध्या तुम्ही बघता टीव्हीवर सिरियलमध्ये. पण असं ते अचानक होत नसतं, तर ते हळूवार पिढ्या दर पिढ्या बदल होत जातो. आणि याच्यासाठी नेचर सिलेक्ट करतं त्याला, कारण नेचरला फिटनेस आलं तरच तो जीव जगतो. याला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. आता आपल्याला शिकायचे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. माणसाला कितीतरी वर्षापासून डोक्यात त्याच्या गहन प्रश्न आहे की पृथ्वीची निर्मिती कशी झाली, ग्रह कसे निर्माण झाले, सूर्यमाला कशी निर्माण झाली, विविध प्राणी, किडा, मुंगी, झाडं, वनस्पती यांची निर्मिती कशी झाली. या ओरिजिन ऑफ लाईफ बद्दलची क्युरियोसिटी माणसाच्या मनात खूपच आहे. एक बिग बँग थेरी आहे. त्या थेरीमध्ये असं सांगितलं जातं की आकाशामध्ये, तुमच्या पुस्तकात तुम्हाला इंटरनेट ऍक्टिव्हिटी दिली आहे, तुम्ही ती बघा, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. असं मानलं जातं की विविध वायूंचा गोळा असलेला एक सोलर नेब्युला होता. हळूहळू त्याचं रूपांतर, तो कंडन्स होत गेला. ते वायू हलके असल्यामुळे सगळीकडे पसरलेले होते. मग तो हळू थंड होत गेला. मग त्याचं रूपांतर वेगवेगळ्या अशा डिस्क लेअर तयार झाला आणि डिस्क लेअर पासून परत तो थंड होताना काही गॅसेस असे गोळा झाले आणि गोल 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 त्यांचे ग्रह तारे बनले. आणि असंच हळूहळू थंड होत होत त्यांच्यात असलेल्या ग्रॅव्हिटीनी मग आपली सोलार सिस्टीम तयार झाली असेल असं बिग बँग थेरीला वाटतं. यासाठी बराच कालावधी लागलेला आहे.
आणि हे काही लगेच घडलंय असं नाही. तर तुम्ही ही थेरी इंटरनेटवर बघू शकता. आता आपल्याला बघायचंय ते मॉडर्न कन्सेप्ट ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. असं मानलं जातं की पृथ्वीवर जे लाईफ आहे साधारणतः 3.5 बिलियन इयर्स ॲगो असलं पाहिजे. मग आता कसं कसं घडलं हे थोडक्यात त्याचे फेजेस मी लिहिलेले आहेत आपल्या पुस्तकात. इतकं डिटेल नाहीये, पण मी थोडक्यात दिलंय म्हणून ते मी जवळजवळ लिहिलंय की फक्त तुम्हाला ही माहिती असावी. तुम्ही लिहून तर घ्यायचंय आपल्या वहीत, ते तर मला सांगायचं कामच नाही. तुमच्या ह्या सगळ्या नोट्स परफेक्ट झाल्या तर तुम्हाला हे कामाला पुढे 12वीला पण येणार आहे. हे जे तुम्ही 10वीला शिकताय त्यातलं बरंच काही तुम्हाला 11वी 12वीला उपयोगाला येणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लिहायचा कंटाळा करू नका. मी काही गोष्ट सांगत नाहीये बरं का. ओके, चला पहिला फेज. असं मांडलं जातं त्याचे पुरावे पण सादर केले शास्त्रज्ञांनी की देर आर सिम्पल एलिमेंट्स लाईक हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन वेर अबंडंट ऑन द अर्थ. अगदी प्रचंड प्रमाणात होते, पण टेम्परेचर जे आपल्या पृथ्वीचं होतं ते अवतीभोव खूप 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 जास्त होतं. मग सगळे वायुरूप होते. हळूहळू थोडं टेम्परेचर डाऊन पण होत गेलं आणि मग ड्यू टू सोलर हीट, रेडिएशन, लाइटनिंग, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंडर फॉर्म. मग हे जे 3-4 घटक होते, मग कार्बन आणि हायड्रोजन पासून मिथेन, हायड्रोजन ऑक्सिजन पासून वॉटर, नायट्रोजन हायड्रोजन पासून अमोनिया असे वायू तयार झाले आणि ते थंड होऊन हळूहळू समुद्राच्या पाण्यात मिसळले आणि त्याला केमिकल सूप असंही म्हणतात. आणि हे सगळे पाण्यात मिसळल्यामुळे ओरिजिन ऑफ लाईफ हे ओशन मध्ये झालं असेल असं शास्त्रज्ञांना वाटतं. मग आपण ओरिजिन ऑफ लाईफ ओशन मध्ये झालं हे पाहिलं. मग आता ह्या सगळे घटक मिथेन, वॉटर, अमोनिया हे सगळं जे हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड त्याच्यातून निर्मिती झाली, पण पाण्यामध्येच. ते कुठले कुठले आहेत? न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिओटाइड्स म्हणजे ॲडिनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, विविध प्रकारचे प्रोटीन, लिपिड, पॉलिसॅक्राइड, शुगर वेअर फॉर्म इन द वॉटर. मग परत विविध प्रकारचे एनर्जी सोर्सेस लाईक सोलर रेडिएशन, लाइटनिंग ते परत एकमेकांशी कंबाईन होऊन DNA, RNA, विविध different type of enzyme, coenzyme also form. It is also in the water. So water is called as a chemical soup by the scientist. मग पुढे काय झालं? या सगळ्या केमिकलचा एक गोळा इमॅजिन केला गेला, त्याला म्हणायचं कोसर्वेट. तर फॉर्मेशन ऑफ कोसर्वेट झालं. हा जो कोसर्वेट आहे तो एक मोठा मॅक्रो मॉलिक्यूल होता. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक सबस्टन्स एकत्र कंबाईन होते आणि हा कोसर्वेट म्हणजे एक मोठा मॉलिक्यूलचा गोळा ओशनिक सूपमध्ये, केमिकल सूपमध्ये वाढला. मग तो त्याच्यात आकार मोठा मोठा होत गेला. मग आकार मोठा मोठा होत गेला. एक वेळ असं झालं की तो फुटला, ब्रेकिंग डाऊन झालं आणि त्याचे बारीक बारीक छोटे छोटे ड्रॉप झाले आणि ते छोटे छोटे ड्रॉप जे ते प्रोटोसेल सारखे काम करायला लागले. हे प्रोटोसेल सेल्फ रिप्लिकेटिंग प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये होती. ते स्वतःला त्याने डिव्हाइड केलं आणि ते पाण्यात अबंडंट फॉर्म मध्ये आले आणि हळूहळू त्यांच्यात डेव्हलपमेंट होत गेली आणि सुरुवातीचे व्हायरस पासून मग मोनेरा, फंजाय, अल्गी असं होत होत जायंट प्लांट अँड अॅनिमल पर्यंत डेव्हलपमेंट गेली. हे सगळं घडताना पुन्हा एकदा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शनचा विचार केलेलाच आहे. प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन काय? ज्यांनी स्वतःत बदल केले त्यांच्यात ग्रोथ झाली, ज्यांनी बदल नाही केलं ते पेरिश झाले आणि मग ते जीव पुढे पुढे टिकत राहिले. डायव्हर्सिटी रेंज म्हणजे आता ह्या पृथ्वीवर लाईफ कसं ओरिजिन झालं हे थोडक्यात आपण पाहिलं. अशा खूप वेगवेगळ्या थेरी त्यासाठी प्रसिद्ध आहेत,
पण आपण हे थोडक्यातच पाहिलेले, अगदी थोडकं म्हणजे खूपच कमी प्रमाणात. मग आता डायव्हर्सिटी रेंज काय? तर आपल्या पृथ्वीवर क्रोर्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स आहेत. त्यांच्यातले शेप आणि कॉम्प्लेक्सिटीनुसार ते अर्थवर आपले आहेत. त्या अॅनिमलची रेंज बघा, छोट्याशा युनिसेल्युलर अमिबा पॅरामोशियम पासून ते महाकाय व्हेल आणि मॅन पर्यंत. प्लांटमध्ये छोट्याशा क्लोरेला पासून ते मोठ्या बनियान सिक्वाया ट्री पर्यंत त्यांच्यात रेंज आपल्याला दिसते. आणि अर्थवर लिव्हिंग बॉडीज किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठपासून कुठपर्यंत त्यांचं एक्झिस्टन्स आहे. इक्वेटर टू बोथ पोल, विषुववृत्तावर पण सापडतील, दोन्ही पोलवर पण सापडतील, पूर्ण अर्थवर सापडणार आहेत. एअरमध्ये, वॉटरमध्ये, लँडमध्ये, रॉकमध्ये, सगळीकडे ते सापडणार आहेत. अशा पद्धतीने हळूहळू अर्थवर ग्रॅज्युअल चेंज होत होत पृथ्वीचा अवतीभोवतीचा परिसर थंड होत ओशनिक सूप तयार होऊन त्यात कोसरवेट तयार झालं आणि पुढे डिवाइड सेल होऊन एवढी मोठी डायव्हर्सिटी झाली. हे सगळं घडताना ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट झालेली आहे. म्हणून या थेअरीला ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमची थेअरी म्हणतात आणि ही थेअरी वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केलेली आहे. आता आणखी काही थेअरी ज्या आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओत बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं लिहून घ्या, वाचा, अभ्यास करा. तसंच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा आणि अभ्यासही करा. धन्यवाद.